आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष आज सर्व नामनिर्देशनाची छाननी झाली। त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या बी फॉर्म मला दिलेला आहे। त्यामुळे सकाळी माझे सर्व नामनिर्देशन पत्र तपासणी आले आणि माझे नामनिर्देशन पत्र वैध झालेलं आहे। बरं भाई, जे गणित आहे 452 पैकी, त्या गणिताला तुम्ही कसं समोर जाणार आहे आणि काय अपेक्षा आहे? कारण छुपं मतदान आहे, अदृश्य हाताची साथ तुम्हाला मिळेल। मुळात हे निवडणुकीचं मतदान हे अत्यंत लिमिटेड आहे। 452 लोकांचं मतदान आहे आणि सर्व नगरसेवक या ठिकाणचे मतदार आहेत। 452 पैकी हा नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ ही विधान परिषदेची जागा ही पारंपरिक काँग्रेसची जागा आहे आणि नांदेडमध्ये काँग्रेस हे सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे। या ठिकाणी आमचे जवळपास 92 उमेदवार आहेत आणि आमच्या समविचारी असतील, मग वंचित बहुजन आघाडी असेल, काही अपक्ष असतील, काही लोकल आघाड्या असतील। साधारणतः आमचं जवळपास 130-140च्या दरम्यान आमचं संख्याबळ आहे आणि त्याच्यापेक्षाही तुलनेनं त्याच्यापेक्षा किंबहुना 3-4 जागा कमी संख्याबळ भारतीय जनता पार्टीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस संख्याबळ 80-82च्या जवळपास घरात आहे। त्यामुळे इथं या ठिकाणी कोणीही मॅजिक फिगरला जे आहे ते मॅजिक फिगरसाठी आता त्या पक्षातली परिस्थिती पाहता की महायुतीतली परिस्थिती आणि धुसफूस बाकी सर्व अंतर्गत गोष्टी ज्या पाहता, त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला या ठिकाणी संधी नक्कीच मोठी आहे आणि जो काही छुपा मतदार आहे, जे अदृश्य हात आहेत, ते अदृश्य या ठिकाणी निष्ठावंत जुने जे तिकीट मिळण्याच्यातले त्यांच्यातले संघर्ष असतील, उमेदवारांचे संघर्ष असतील, या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक सक्षम उमेदवार म्हणून हे सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहतील आणि या ठिकाणी नक्कीच या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विजय होणार आहे। नांदेडचा इतिहास राहिलेला आहे, कुठलीही निवडणूक असेल तर अशोक चव्हाणांना नेहमी प्रतापपाटील चिखलीकर यांनी विरोध केलेला आहे। जरी ते महायुतीतले घटक पक्ष असतील तरी म्हणजे त्यांनी तसे सूतवाच पण दिलेले आहेत की मतदार काय करतील ते सांगता येणार नाही। तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यांचा संघर्ष कायम राहील, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल? नक्कीच होणार आहे। म्हणजे त्यांच्यातला जो सुप्त संघर्ष किंवा शेतीयुद्ध आहे त्याचा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे। कालच तुम्ही या ठिकाणी नामनिर्देशन करताना बघा, महायुतीतले दिग्गज नेते हे अनुपस्थित होते। आमच्या ठिकाणी म्हणजे उत्साह इतका मोठ्या प्रमाणात होता की म्हणजे सर्व दूरपर्यंत अगदी किनवटपासूनचे माहूरपासूनचे असतील किंवा हिमायतनगरपासून तिकडे बिलोली कुंडलवाडीपासूनचे देगलूरपासूनचे सर्व नगरसेवक उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी आमच्याकडे सर्वपक्षीय आमचे नेते होते। यातले वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आमच्यासोबत होते, बाकी सर्वजण आम्ही होतो। एका मनाने आम्ही या ठिकाणी फॉर्म सादर केला, पण नक्कीच त्यांच्यात अंतर्गत कलह आहे हे काही झापून राहिलेलं नाही आहे आणि त्यांतल्या एका ज्येष्ठ नेत्याने पण सांगितलं की निवडणूक होणारच आहे, काही सांगता येत नाही, अपक्ष कोणी थांबवू शकतं किंवा अशा पद्धतीच्या कमेंट्स तुमच्या चॅनलवरती ते आलेल्याच आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीचा आम्हाला फायदा होणार आहे आणि महाविकास आघाडी नक्कीच एकसंध राहील। अशोक चव्हाण यांचे 2 प्रमुख विरोधक म्हणले तर चिखलीकर आणि दुसरे हेमंत पाटील, या दोघांची काल चिखलीकर यांच्या निवासस्थानी 1.5 ते 2 तास चर्चा झालेली आहे। या संदर्भाने चर्चा असेल, त्यातून काय निघालं, काय असेल शक्यता? ते महायुतीचे नेते आहेत, त्यांची कुठल्या विषयाच्या अनुषंगाने काय चर्चा झाली तो विषय नाही, पण चर्चा झाली असं सोशल मीडियावरती त्यांचे फोटो व्हायरल झाले। महायुतीचा फॉर्म भरण्याच्या दिवशी सकाळी यांची चर्चा होते आणि दुपारी महायुतीच्या फॉर्म भरण्याला अनुपस्थित राहतात। त्यामुळे याच्यावरून संकेत स्पष्ट आहेत की अलवेल आहे सर्व काही। त्यामुळं आमची अशी धारणा आहे की महाविकास आघाडी भक्कम आहे, आम्ही समविचारी आणि अत्यंत नाराजीचा एक मोठा गट आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे मोठा या ठिकाणी नगरसेवकांचा गट आहे। आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि भक्कमपणाने, विशेषतः मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार म्हणून सर्व नगरपालिकेतल्या नगरसेवकांमध्ये माझा एक राऊंड पूर्ण झालेला आहे, सर्वांचा संपर्क झालेला आहे। ऑलरेडी मी सर्व नगरपालिकेतल्या नगरसेवकांशी संपर्कात आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही स्ट्रॅटेजिकली आमचे नेते आहेत, खासदार रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा समविचारी पक्षाचे आमचे बाकीचे सर्व ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही सर्व टीमनं बसून ही निवडणूक आम्ही अटीतटीची नाही आहे, आम्ही चांगल्या मताधिक्यानं ही निवडणूक आम्ही जिंकू।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.